हाय हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा आजच्या व्हिडिओत तुमचं स्वागत करते. फ्रेंड्स, आज नाश्त्याला डोसा बनवणार होते. तर डोसाच्या चटणीसाठी लागणारे हे सामान आहे: कोथिंबीर, ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, भाजलेली डाळ. असं हे सर्व सामान मी एका चाळणीमध्ये घेतलं आहे आणि चाळणीमधून हे सामान स्वच्छ धुवून काढलं आहे. नंतर हे सामान एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मीठ, साखर आणि लिंबू पिळला. तर हे जास्त जाडं पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. मी चटणीला काही फोडणी वगैरे देत नाही, तर अशी ही कन्सिस्टन्सी आहे. कालच रात्री मी डाळ तांदूळ भिजत टाकले होते आणि छानपैकी वाटून पण घेतले. तर असं हे पीठ चांगलं फर्मंट झालं आहे. त्याच्यातच थोडी मीठ साखर टाकली आहे. डोसा करण्याच्या आधी हे 4-5 वेळेस पीठ वर खाली करून घ्यावं, म्हणजे चांगलं त्याला फ्लफीपणा येतो. तर आता हे डोसासाठी पीठ तयार आहे. आमच्या घरात सर्वांना डोसा हे मोठा लागतो, त्यामुळे मी पॅन पण मोठाच घेतला आहे. तर 2 चमचे मी बॅटर घेतलेलं आहे आणि छानपैकी आता हे पॅनवर पसरून घ्यायचं आहे. तर असा हा डोसा खाण्यासाठी तयार आहे. फ्रेंड्स, डोसा तयार आहे आणि आता मी नैवेद्य दाखवून माझ्या मिस्टरांना देते खायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या एका व्हिडिओत. तोवर बाय.